आज जर पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या जर पाहिलं तर एकच हळहळ चालू आहे की जेणेकरून की जम्मू काश्मीरमध्ये हिंदूंवर हल्ला झाला, कशा प्रकारे हल्ला झाला ह्याचा उठाव घेण्यासाठी संपूर्ण हिंदू बांधव आज रस्त्यावर उतरला आहेत। तर तुम्ही पण आज सोनपेठमध्ये पोलीस स्टेशन असन किंवा तहसील कार्यालय असन तिथे निवेदन देऊन तुम्ही पण आहे ना एक हिंदू आपण आहात आणि हिंदू सोबत राहूत अशा प्रकारे तुम्ही निवेदन देऊन उद्याला तुम्ही काय ठरवलं आहे, काय सांगाल? मी प्रथम जे पहलगाममध्ये जम्मू काश्मीरला मंगळवारी जे दहशतवाद्याने धर्म विचारून गोळ्या घातल्या त्याचा पहिल्यांदा निषेध करतो, जेणेकरून ह्या जगाच्या भारताचा जो संदेश आहे शांततेचा तो पाठवणारा भारत त्याच्यामध्ये धर्म विचार करून जर गोळ्या घालीत असेल अशा दहशतवाद्यांना आणि त्या पाकिस्तानमधल्या अतिरेकी कारवाई करणाऱ्यांना आमचा पहिल्यांदा निषेध आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून आहेत, परंतु मी एक हिंदू म्हणून पहिल्यांदा माझा निषेध आहे। आम्ही भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा आमचा देशाला महत्व देतो, या हेतूनं हिंदू जिथं जिथं हिंदूवर अन्याय होतोय अशा ठिकाणी भारतीय जनता पार्टी सक्रिय उभा टाकणार ही नक्की आहे। सर, असं बोललं जात आहे की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एकमेव पाहिलं तर भारतीय जनता पार्टीमध्येच हिंदू आहेत आणि काँग्रेस असन राष्ट्रवादीमध्ये पण हिंदू नाहीत का? त्यांना का बरं वाटत नाही की आपण पण आहे ना पुढे आलं पाहिजे, हिंदूसाठी काहीतरी केलं पाहिजे, असं का बरं नाही वाटत? आजच तुम्ही बऱ्याच काँग्रेसच्या अनेक पक्षाच्या लोकांच्या बाईट ऐकल्या असतील, ते हिंदू म्हणू नका भारतीवर अन्याय झाला असं सांगतात, परंतु प्रत्येक टीव्ही चॅनल मीडियाने जे सांगितलं आणि प्रत्यक्षात ज्यांच्यावर गोळ्या झाल्या त्यांचे जे नातेवाईक आज जिवंत आहेत ते सांगतात की आम्हाला हिंदू म्हणून मारलं। आता अशा बोलणारला आम्ही काय बोलावं, ज्याला मनाची ना जनाची चाड नसणाऱ्या माणसाबद्दल आम्ही काही बोलणार नाही। बरं, मला एक बोलायचं की मला वाटतं काल परवा काय परभणी जिल्हा पण बंद होता, त्याच धर्तीवर तुम्ही आहे ना सोनपेठ तालुका पण बंद ठेवण्याचं एक आवाहन केलं आहे, काय आवाहन करता? आज सकल हिंदू समाजाने निवेदन दिलेलं आहे आणि उद्या सोनपेठ बंद राहणार। बरं, हे सोनपेठ बंद राहण्याचा तुम्ही आज पुकारलेला आहे, पण जवळपास किती वाजेपर्यंत सोनपेठ बंद ठेवणार? बंद किमान 5 वाजेपर्यंत असेल। वर सर्व व्यापाऱ्याला ह्याची सूचना आहे का की उद्याच्याला हिंदू समाज सकल बांधवांची बैठक घेतली, त्या बांधवाकडे ही जबाबदारी, कारण का भारतीय जनता पार्टी ही पक्ष म्हणून काम करते आणि हिंदू सकल समाज हा हिंदू म्हणून काम करतो, म्हणून ती जबाबदारी त्यांच्याकडे दिली। असं बोललं जात आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये एकमेव जर पाहिलं तर जे की भाजपची सत्ता ही फक्त हिंदूमुळे आलेली आहे असं, आणि काँग्रेसचे लोक काही बोलतात की हिंदूसाठी काहीतरी वेगळं केलं जात आहे आणि हिंदूवरच हल्ले घडवले जातात, काय सांगाल? त्याने काही म्हणलं तर आम्ही हिंदू पार्टी आहे आम्हाला नाकारताच येत नाही, भारतीय जनता पार्टी हिंदूंची पार्टी आहे। जे की आतापर्यंत जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी पर्यंत मध्ये मुस्लिम, दलित, इतर पण समाज आहे, मग असे तुम्ही शब्द बोलल्यानंतर ते लोक पण नाराज होते पार्टीमध्ये असणारे। दलित हे आमच्या हिंदूचाच भाग आहे ना, दलित हा हिंदूचाच भाग आहे, जे बौद्ध धर्म आहे तो आमच्या हिंदूशी निगडीत आहे, बौद्ध असेल। आता जे तुमचा महायुतीचा धर्म आहे, महायुतीच्या धर्मामध्ये पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये पण काही असते, शिवसेना शिंदे गटामध्ये पण काही मुस्लिमचे पण कार्यकर्ते आहेत, प्रतिनिधित्व करतात सध्या। तुम्ही जर असं वक्तव्य केल्यानंतर त्यांना पण त्याबद्दल काहीतरी नाराजी वाटन, काय सांगाल? नाही, काहीच नाही, प्रश्न नाही, आम्ही हिंदूसाठीच काम करतो हे आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ठामपणे सांगतो, कारण हिंदू समाजाचा आणि हिंदू रक्षणासाठीच काम करणारी ही पार्टी आहे।